परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्र हो. प्रभू श्री गुरुदत्तात्रयांना नमस्कार करून वंदन करू. तसेच प्रथम पूज्य श्री गणपती बाप्पा यांना वंदन करू. आज मी तुमच्याशी काही बोलणार आहे. आजचा विषय आहे आपला, जे मागील काही लाईव्हला मी आलो होतो त्यावेळेस मी सांगितलं होतं की मी तुम्हाला ज्योतिषशास्त्राविषयी माहिती देणार आहे. ज्योतिषशास्त्र जे म्हणजे आत्तापर्यंत जेव्हापासून विश्वनिर्मिती झाली तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपल्याला पदोपदी आपल्याला फार माहितीदायक ठरलं आहे. पुढील होणाऱ्या काही घटना किंवा पुढील काही होणारे म्हणजे पुढील काही होणार असणार आहे ह्याविषयी माहिती आपल्याला ज्योतिषशास्त्राद्वारे कळते. ज्योतिषशास्त्र हे इतकं प्रचंड आहे, इतकं आगाध आहे की त्यामध्ये आपल्याला भरपूर काही समजतं. म्हणजे आजकालच्या युगामध्ये आपण जे नाडी म्हणजे औषधांच्याद्वारे किंवा वैद्यकीय याच्या उपचाराद्वारे जे आपण शोध लावले ते ज्योतिषशास्त्राने सुद्धा त्या काळी लावले होते. ज्योतिषशास्त्राद्वारे भरपूर अगाध म्हणजे पंडितांनी असे काही ज्ञान संपादन करून आपल्यापर्यंत पोहोचवलं होतं. परंतु कसं आहे, परकीय सत्तेच्या आगमनामुळं किंवा आक्रमणामुळं आपल्या जे काही ज्ञान होतं भारतीयांचं ते सर्व ज्ञान ह्या परकीय सत्ताधाऱ्यांनी नष्ट करून टाकलं. आणि त्यामुळे काय झालं आहे की आपल्याला जे काही ज्योतिषशास्त्राचं ज्ञान म्हणा किंवा कुठलंही ज्ञान जे आहे, भरपूर शास्त्र आहेत, तर ते ज्ञान आपल्याला फक्त 100% जर आपण कम्पेअर केलं तर फक्त आपण 15 ते 20% आपण ते ज्ञान घेत आहोत. आपल्याला अजून काहीच माहिती नाही. जे आपण आत्ता शोध लावतोय ते फार पूर्वी आपल्या साधू संतांनी म्हणा किंवा आपल्या जे विद्वत्ते होते त्यांनी लावले होते. वेदाद्वारे किंवा योगधारणेद्वारे आपण असे काही शोध लावले होते की जे आत्ताच्या युगाच्या जे आपण बघतोय ते शोध गीता म्हणा किंवा असे शास्त्र आहेत ज्यांनी वैद्यकशास्त्राचा ते आहे. वैद्यकशास्त्र त्यांच्याद्वारे आपण म्हणजे वैद्यकशास्त्राचे काय म्हणतात उगम करते म्हणून आपण त्यांना पूजतो. तर सांगायचं कारण असं आहे की अनेक शास्त्र आहेत जे आपण फार पूर्वी पासून आपल्या भारतात आहेत, आपल्या हिंदुस्थानात आहेत किंवा जगात म्हणा आहेत, परंतु आपण त्यांचा कधी वापर केला नाही किंवा त्यांचा आपण अभ्यास केला नाही. तर त्यामुळं काय झालं, आपण आत्ता जे काय होत आहे, आत्ता जी शास्त्रज्ञ शोध लावत आहेत ते म्हणजे अगाध असं आपण समजतो. जे टेलिफोनचा शोध आपल्या शास्त्रज्ञांनी लावला, जे थॉमस एडिसन म्हणा किंवा काय, तर तो शोध सॉरी थॉमस एडिसन माफ करा, ग्रॅहम बेलनी लावलेला टेलिफोनचा शोध, तर तो शोध ॲक्च्युली फार पूर्वी आपण टेलिपथीद्वारे आपण लोकांशी संभाषण करत होतो. बल्ब वगैरेचा शोध जो थॉमस एडिसननी लावला, तर फार पूर्वी आपल्या राग जे गीत किंवा गायन आहे त्याद्वारे आपण दिवे त्या रागाद्वारे आपण दिवे प्रज्वलित करत होतो. म्हणजे सांगायचा उद्देश आहे असा आहे की आपल्याकडे इतकं अगाध शास्त्र आहे पण त्या शास्त्राचा आपण कधी उपयोग केला नाही. योगशास्त्र म्हणा, योगशास्त्राद्वारे आपण नेहमी फिट राहत होतो. त्यावेळी आपलं आयुष्य पूर्वी आत्ता आपण 100 पकडतोय, परंतु त्यावेळेस हजारो वर्ष माणूस जगत होता. पण जसे जसे काळ उलटत गेला त्या शास्त्रांपासून आपण लांब होत गेलो, तसं तसं मनुष्याचा जन्माची अवधीसुद्धा कमी कमी होत गेली. म्हणजे मनुष्य जन्म हे आता 100 आपण 100 म्हणतोय, आपण ॲक्च्युअल 60-70मध्येच लोक निर्माण होत आहेत. दुसरं म्हणजे वैद्यकशास्त्र, जे चरक संहिता म्हणा किंवा काय अजून अनेक शास्त्र आहेत, त्या म्हणजे वेद आहेत की ज्याद्वारे आपण आत्ता जे आपण ऑपरेशन करतोय वेगवेगळ्या अवयवांवर, ते ऑपरेशन त्यावेळी चरक गुरु जे होते त्यांनी केले होते. त्यांनी ती चरक संहिता म्हणून ग्रंथ लिहिला, त्याच्याद्वारे आपण
हे करतो काय म्हणतात त्याला, आपण भरपूर त्यावेळेस शोध लागले होते. धन्वंतरी ही देवता मानली जाते याची, वैद्यकशास्त्राची. तसेच कामशास्त्र जे काम सेक्स वगैरेशी रिलेटेड आहे, तर त्यावेळेस ते शास्त्र लिहून ठेवलं होतं. त्यावेळेस म्हणजे तृप्तता, आत्म्याची तृप्तता ते होती, कामशास्त्राद्वारे ती हे होत होती, पूर्ण होत होती. आज आपण ते कामशास्त्र वाचलं म्हणणं सुद्धा पाप, काय वेगळं अश्लील मानलं जातं, पण त्यावेळेस ते शास्त्र म्हणून उपयोगी होतं. दुसरं म्हणजे जे इंजिनिअरिंगचं हे आहे, आपण म्हणजे काय म्हणतात, वेगवेगळे बिल्डिंग्स बांधतोय, व्यवस्थापनशास्त्र म्हणा किंवा काय, जे शास्त्र आहे तर हे त्यावेळेस वेगवेगळ्या वास्तुशास्त्र, माफ करा मला सांगता नाही आलं, पण वास्तुशास्त्र. तर वास्तुशास्त्र जे आहे त्यावेळेस असं होतं की त्याप्रमाणे जी तरी वास्तू बांधली गेली त्या त्या शास्त्रात मार्गदर्शन केल्याप्रमाणे, तर त्यावेळेस ते घर नेहमी भरभरीत असायचं, धनधान्य समृद्धीने. पण आज ते आपण शास्त्र फार कमी याच्यात वापरतोय. आजकालची लोक ते शास्त्र म्हणजे पैशाचं उत्पन्न म्हणून यूज करत आहेत, पण ते तसं नाही आहे. ॲक्च्युली वास्तुशास्त्र हे फार आगाध आहे. वास्तुशास्त्रामध्ये इतकी गूढ माहिती आहे की ज्याद्वारे आपण भरपूर काही म्हणजे धनधान्य समृद्धी, आनंदी वातावरण, घरात खेळतं वातावरण, घरातल्यांचं आयुष्यवर्धन वातावरण हे त्याद्वारे होऊ शकतं. थोडक्यात सांगायचं असं आहे की शास्त्र हे आगाध आहे. जेव्हा म्हणजे शास्त्राची थोडक्यात उत्पत्ती अशी झाली आहे, जेव्हा हे विश्व निर्माण होणार होतं त्यावेळेस भगवंत ब्रह्मा विष्णू महेश्वर यांना वाटलं की आता देवांची उत्पत्ती झाली, तर काहीतरी एक असं आपल्याकडनं उत्पत्ती व्हावी. म्हणजे थोडक्यात मनुष्य उत्पत्ती भगवंताने जेव्हा केली त्यावेळेस मनुष्याला काहीतरी ज्ञान पाहिजे, तर ते ज्ञान कुठून येणार, तर त्यावेळेस भगवंतांनी शास्त्र उत्पन्न केलं आणि त्या शास्त्राद्वारे मनुष्याला वेगवेगळं ज्ञान प्राप्त झालं. हे शास्त्र डायरेक्ट भगवंताकडनं आपल्याकडे आलं नाही, ते पहिले भगवंतांनी गुरु केले आणि गुरूंद्वारे ते शास्त्र शिष्यांना दिलं गेलं आणि त्या शिष्यांद्वारे पुढे ते म्हणजे ट्रान्सफर होत गेलं. ते एक शिष्य तयार होत ते शास्त्र आपल्याला ट्रान्सफर झालं. तर सांगायचा उद्देश असा आहे की शास्त्र हे आगाध आहे आणि त्या शास्त्रावर आपण परिपूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. कारण का शास्त्र कधीही चुकीचं सांगत नाही. कोणतंही शास्त्र असो, वास्तुशास्त्र असो, ज्योतिषशास्त्र असो, वैद्यकीय शास्त्र असो, कुठलंही शास्त्र असो, ते शास्त्र नेहमी आपल्याला योग्य मार्गदर्शन करतं. त्यामुळे तुम्हा सर्वांना हीच विनंती आहे की नेहमी जे काही जुने शास्त्र आहेत त्याच्यावर विश्वास ठेवा. त्या विश्वासाने पुढे आपलं सगळं काही चांगलं होणार आहे. तर तुम्हाला सर्वांना हीच विनंती आहे माझी की माझे हे पुढचे एपिसोड तुम्ही बघत राहा. मी अजून तुम्हाला वेगवेगळ्या माहिती देईन आणि त्या वेगवेगळ्या माहितीद्वारे तुमचं ज्ञान वाढवेल. माझं हे चॅनल आहे अक्की द रील स्टार. तर ते चॅनल मी ॲक्च्युअली म्हणजे ह्यासाठीच तयार केलं होतं की वेगवेगळं ज्ञान मी याद्वारे देणार, तसेच वेगवेगळी माहिती तुम्हाला देणार. तसंच एंटरटेनमेंटसाठी मला मी काही डान्स वगैरे हे करतो, तर ते सुद्धा तुम्हाला बघून आनंद वाटावा. थोडक्यात काय, तर माझ्या व्हिडिओज बघून तुमचं जीवन हे आनंदमय व्हावं. कुठलंही असो, ज्योतिषशास्त्राद्वारे किंवा इतर कुठलेही शास्त्र जे काय तुमच्याशी बोलणार आहे, तर त्याद्वारे तुमचं ज्ञान वाढो. माझ्या व्हिडिओज बघून, बाकीच्या व्हिडिओज बघून तुम्ही आनंद राहो हीच माझी म्हणजे इच्छा आहे. म्हणून मी हे चॅनल तयार केलेलं आहे. तर कृपया माझ्या ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा माझ्या व्हिडिओजला आणि शेअर्स करा तुमच्या मित्रांसोबत किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळी माहिती माझ्याकडनं मिळत राहील किंवा तुम्हाला मी आनंद देत जाईल. काही जरी तुम्हाला वाटलं की म्हणजे तुम्हाला याविषयी म्हणजे नाही का काही माझ्याकडनं चुका झाल्या असतील, तर मला नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला या जे काही व्हिडिओ मी आता टाकणार आहे तर त्यामध्ये तुम्ही ते मला कमेंट्समध्ये द्या. मी माझ्या चुका सुधारेल. मी बोलताना काही चुकलं असेल, वर खाली झालं असेल तर मला करेक्ट करा तुम्ही लोकांनी. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. बस बाकी काही नाही. आपण भेटत राहू. दर आठवड्याला मी एक व्हिडिओ अपलोड करत राहील, तुमच्याशी बोलत राहील, आपण बोलू.
शास्त्राविषयी माहिती घेऊ. ज्योतिषशास्त्राचं मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. पण शास्त्र हे हिंदू धर्मातलं म्हणजे बेस आहे, जे ज्ञानाचा बेस आहे. ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे पुढे मार्गदर्शन करतं. वेगवेगळ्या जर तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल आत्ता, तर ह्या सक्सेसमध्ये शास्त्र हे फार महत्त्वाचं आहे. आपण परकीय शास्त्रांवर जसं विश्वास ठेवतो, तसंच आपल्या हिंदू शास्त्रांवर पण विश्वास ठेवा. कारण हिंदू धर्मातलं जे शास्त्र आहे ते फार गूढ आहे आणि ते इतकं गूढ आहे, इतकं त्यात म्हणजे रस भरीत आहे की रस घेण्यासारखं आहे. तर ते तुम्ही जेव्हा शिकताल तुम्ही तेव्हा जगावर प्रभुत्व मिळवाल. तर एवढं नक्की मी गॅरंटेड सांगतो. तर शास्त्राविषयी माहिती घ्या. भरपूर शास्त्र आहेत. वैद्यकशास्त्र, न्यायशास्त्र, तसंच कामशास्त्र, वास्तुशास्त्र, अंतरिक्षशास्त्र, असे भरपूर शास्त्र आहेत. ज्योतिषशास्त्र हे एक आहे त्यातलं. ज्योतिषशास्त्र हा माझा आवडता विषय आहे. तसं मला वास्तुशास्त्रामधलं पण समजतं, पण आत्ता मी सध्या तुमच्याशी ज्योतिषशास्त्राविषयीच बोलणार आहे जास्ती करून. तर ज्योतिषशास्त्राविषयी आणखी आपण पुढे काही बोलू. काही वाटलं कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट्स द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुमची आज्ञा घेतो. धन्यवाद. नमस्कार. आजपासूनचा हा पहिला माझा म्हणजे ज्योतिषशास्त्राविषयी तुमच्याशी बोलण्याचा प्रवास सुरू होत आहे. तर धन्यवाद. तुमचं काय म्हणतो मी, निरोप घेतो मी. भेटूया पुढील एपिसोडमध्ये. पुढे अजून काही माहिती घेऊन थोडी मोठी. नक्की भेटू. गुड नाईट. शुभरात्री.